नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. गेल्या 2 दिवसांमध्ये हा वाद शिगेला गेला आणि तो थेट आज मुंबईत मातोश्रीवर येऊन धडकला. काल अंबादास दानवेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांची बाजू काय आहे ती समोर आणली. आज चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आले. जवळपास पाऊण तास 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली. खरं सांगायचं तर उद्धव ठाकरेंनी दोघांनाही सुनावलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी या दोघांनाही असं सांगितलेलं आहे की ही वेळ वादाची नाही आहे, ही वेळ एकमेकांवर कुरघोडी करण्याची नाही आहे, ही वेळ एकमेकांबरोबर भांडण्याची नाही आहे, ही वेळ एकजुटीनं पुढे जाण्याची आहे. हे सुनावल्यानंतर चंद्रकांत खैरे हे तिथनं बाहेर पडले. त्यांना काहीसा दिलासा मिळाला आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की आमच्यात जो काही वाद होता तो आता मिटलेला आहे, तो संपलेला आहे, आमच्यात तसा वाद नाहीच आहे आणि यापुढच्या काळामध्ये आम्ही एक दिलानीच काम करणार आहोत असं चंद्रकांत खैरेंनी सांगितलं. मुळामध्ये खरं सांगायचं तर हा वाद जो आहे ना, हा वाद तसा नाहीच आहे. हा ज्याला आपण म्हणतो ना एक वर्चस्ववाद, की संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना जी वाढवली ती मी वाढवली. आज माझे कष्ट आहेत, मी यासाठी संघर्ष केलाय आणि ही वाढवल्यानंतर आज कोणीतरी अंबादास दानवे हा कानामागून येतो आणि तिखट होतो, तो आपल्याला आता विचारत नाही आहे. ही कुठेतरी खंत चंद्रकांत खैरेंच्या मनामध्ये आहे. आता हा वाद वर्चस्वाचा म्हणजे संभाजीनगरवर आपलं वर्चस्व आहे असं चंद्रकांत खैरेंना वाटतं. त्यामुळे मी म्हटलं ना की हा वाद तसा नाही आहे. हा वाद जो आहे हा मुळामध्ये आपण बघतो ना की जुन्या पिढीतला आणि नव्या पिढीतला असा हा वाद आहे. किंवा हा वाद आपल्याला आपल्या घरामध्ये पण कधी कधी बघायला मिळतो. मुलगा मोठा झाला, तो कमवायला लागला की तो घर चालवतो आणि त्याला असं वाटतं की आता या घरामध्ये मी जसं सांगीन तसंच सगळं व्हायला पाहिजे, कारण हे सगळं घर आता मी चालवतोय. पण घरातले जे ज्येष्ठ वडीलधारे असतात त्यांना वाटतं अरे हे घर मी माझ्या कष्टाने उभारलंय, माझ्या संघर्षातनं उभारलंय, त्यामुळे आजही मी जसं सांगेन तसं हे घर चाललं पाहिजे. आता दोघांचीही बाजू ही खरं तर बरोबर असते, पण जर दोघांनीही समजून घेतलं नाही तर काय होऊ शकतं, तर ते घर तुटू शकतं. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी दोघांनाही समजूत देताना त्यांचे कान टोचलेत. त्यांना हे सांगितलंय की एकजुटीनं चाला, ही वेळ तशी नाही आहे भांडण्याची. याचं कारण असं आहे, आता तुम्ही जर गेल्या काही दिवसांमध्ये जर बघितलं, अगदी रोज आपण जेव्हा टीव्ही लावतो, बातम्या वाचतो, माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये जेव्हा बघतो, तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केला, ते बाहेर पडले, त्यांच्याबरोबर 40 आमदार बाहेर पडले आणि शिवसेनेचे 2 गट झाले. तेव्हापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे तो संघर्ष करतोय, प्रत्येक ठिकाणी आपल्या अस्तित्वाची लढाई तो लढतोय. हे होत असताना स्वाभाविकच आता एकनाथ शिंदे आपल्या पक्षामध्ये अधिकाधिक माणसं कशी येतील यासाठी ऑपरेशन टायगर ज्याला म्हणतात ते त्यांनी सुरू केलंय. आणि अर्थात टार्गेट आहे, आधी त्यांनी कोकण हे टार्गेट केलं. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर राजन साळवी, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले राजन साळवी हे एक बडं नेतृत्व, हे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि उबाठा गटाला मोठा धक्काही बसला. यानंतर आपण बघतोय की म्हणजे सततच्या बातम्या काय आहेत, तर शिवसेना उद्धव गटातनं अनेक लोक जात आहेत. मग त्याच्यामध्ये माजी नगरसेवक संजय आणि संजना धाडी ज्या आहेत
हे माजी नगरसेवक आहेत. हे दोघांनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडला, तेही शिंदे गटामध्ये सामील झाले. आपण बघितलं तर कळव्यामध्ये सुद्धा शाखा प्रमुख जे आहेत ज्ञानेश्वर जमदाडे यांनी सुद्धा शिवसेनेला धक्का दिलाय. त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट सोडला. दापोलीमधले माजी आमदार आहेत संजय कदम यांनी सुद्धा त्यांची हकालपट्टीच उद्धव ठाकरेंनी केलेली आहे, कारण पक्षविरोधी ते काम करतायत म्हणून त्यांची हकालपट्टी झाली. म्हणजे सातत्याने बातम्या काय आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातनं लोक बाहेर पडतायत आणि कोणी एकनाथ शिंदेच्या गटात जात आहेत, कोणी भाजपमध्ये जात आहेत. ही स्थिती उद्धव ठाकरे गटासाठी तितकी चांगली नाही. आणि आता नजीकच्या काळामध्ये म्हणजे एक 4 ते 5 महिन्यानंतर, पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महापालिकांच्या निवडणुका आहेत. अशा वेळी सध्या उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, हे पक्ष पुन्हा एकसंध कसा राहील, पक्षामध्ये बाहेरची माणसं कशी येतील यासाठी प्रयत्न केलेले जात असताना हे असे वाद हे आता पक्षाला परवडणारे नाही आहेत. त्यातून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातले वाद तर अजिबातच परवडणारे नाहीत, कारण छत्रपती संभाजीनगर हा शिवसेना, मूळ शिवसेनेपासूनचा तो बालेकिल्ला राहिलाय, तो गड राहिलाय शिवसेनेचा. आजपर्यंत म्हणजे मला जेवढी माहिती आहे 85 ते 89 पासून आज शिवसेनेचा भगवा हा तिथे फडकतोय. आणि खरं सांगायचं तर थोडंसं आपण जर मागे गेलो तर या सगळ्या वाटचालीमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना रुजवण्यात, ती वाढवण्यात किंवा त्याचे शिल्पकार जर आपण म्हटलं कोण आहेत तर अर्थात चंद्रकांत खैरे यांचं नाव घेतलं जाईल. बाळासाहेबांना चंद्रकांत खैरे यांनी अतिशय प्रामाणिक साथ दिलेली आहे. आणि चंद्रकांत खैरेंचा तोच प्रॉब्लेम आहे, जेव्हा त्यांना नेतृत्व सांगतं तेव्हा त्यांना दिलासा वाटतो, नाही तर ते अस्वस्थ राहतात. आत्ता तेच झालं. चंद्रकांत खैरे हे प्रचंड अस्वस्थ झाले. अस्वस्थता ही त्यांची याच गोष्टीतून आली की हा गड माझा आहे, मी उभारलाय, मी तो वाढवलाय. आणि आज अंबादास दानवे जे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेचे, ते तिथे मेळावे घेतात आणि आपल्याला बोलवत नाहीत, अनेक कार्यक्रम करतात, आपल्याला डावललं जातं. अशी एक भावना चंद्रकांत खैरेंची होऊन बसली आहे. आता हा संघर्ष स्वाभाविक आहे, तो होणार हेही अगदी नक्की आहे, पण तो परवडणारा नाही आहे. चंद्रकांत खैरे आता हा वाद सुरू झाला ते म्हणजे एक मेळावा अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाचा एक मेळावा संभाजीनगरमध्ये झाला आणि त्याच्यामध्ये चंद्रकांत खैरेंना बोलवलं नाही, त्यामुळे ते आले नाहीत असं चंद्रकांत खैरेंचं म्हणणं आहे. अंबादास दानवे म्हणतात की मी पत्रिकेवर, निमंत्रण पत्रिकेवर सुद्धा त्यांचं नाव टाकलं होतं, पण ते आले नाहीत, ते नागपूरमध्ये एका कार्यक्रमाला गेले. आता हे जे वाद आहेत, या वादाला खरी जर पार्श्वभूमी आपण बघितली तर ती काय आहे मी तुम्हाला सांगतो. या वादाला खरी पार्श्वभूमी अशी आहे, 2019 ते 2022 जे मवियाचं सरकार होतं, यावेळेला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल तर विरोधी पक्षनेते, विधानसभेतले विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये पाण्यासाठी तिथे आक्रोश मोर्चा झाला. आणि या वेळेला देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की ज्या वेळेला आमची सत्ता येईल त्यावेळेला संभाजीनगरला आम्ही पाणी देऊ, जे आतापर्यंत हे सरकार करू शकलेलं नाही, इथला खासदार करू शकलेला नाही, ते आमची सत्ता आल्यानंतर आम्ही करू. आणि खरंच तसं बघायला गेलं तर संभाजीनगरमध्ये आज पाण्याचा प्रचंड मोठा, ज्याला आपण म्हणतो की प्रश्न आहे, गंभीर प्रश्न आहे. मराठवाड्यातच तो आहे. मराठवाड्यामध्ये एकूणच पावसाची अवकृपा कायम आपल्याला बघायला मिळते आणि त्यातून मराठवाड्यामधला जर आपण उष्णता बघितली तर ती प्रचंड, म्हणजे मार्च, एप्रिल, मे हे जर उन्हाळ्याचे दिवस बघितले तर अक्षरशः हा मराठवाडा तहानलेला असतो. आणि औरंगाबादमधले सुद्धा जे छोटे छोटे गावं आहेत ही पाण्या वाचून वंचित राहिलेली आपल्याला बघायला मिळतात. 3-3, 4-4 किलोमीटरवरनं पाणी आणायला लागतं. आणि अशा स्थितीमध्ये
खासदार म्हणून चंद्रकांत खैरे यांनी काय काम केलं असा प्रश्न हे तिथले नागरिकही विचारत असतात. आणि तो आक्रोश मोर्चा जो देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये निघाला, त्यांनी आश्वासन दिलं. आता 2022 नंतर महायुतीचं सरकार आलं, पण गेल्या 2.5 वर्षामध्ये पाण्यासाठी म्हणून कोणतंच काम झालेलं नाही. आणि म्हणूनच अंबादास दानवे यांनी आता 1 महिन्याचा एक प्रोग्राम तयार केलेला आहे. आता तरी आम्हाला पाणी द्या अशी घोषणा करत अंबादास दानवे हे 1 महिनाभर तिथे आंदोलनं करणार आहेत, मोर्चा काढणार आहेत. म्हणजे जे तुम्ही आश्वासन दिलेलं होतं ते कुठं गेलं ते पूर्ण करा, संभाजीनगरला पाणी द्या, असा तो सगळा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाच्या नियोजनापासून त्यांनी चंद्रकांत खैरे यांना बरोबर घेतलेलं नाहीये. आणि तो राग चंद्रकांत खैरेंच्या मनामध्ये जास्त आहे की इतके कार्यक्रम होत आहेत आणि एवढा महत्त्वाचा कार्यक्रम संभाजीनगरमध्ये होत असताना आपल्याला गृहीत धरलेलं नाहीये. आता अंबादास दानवे हे एक तरुण नेतृत्व आहे. सध्या तुम्हाला अगदी सांगायचं मुद्देसूद तर अंबादास दानवेंना पक्ष नेतृत्वानीच बळ दिलेलं आहे आणि तेही स्वाभाविक आहे. हे बघा, मी म्हणूनच म्हटलं की हा जुनी पिढी आणि नवीन पिढीमधला हा वाद आहे. तसं चंद्रकांत खैरे यांचं योगदान हे संभाजीनगर नक्की विसरणार नाही, हे खरं आहे. पण आता एक नवीन नेतृत्व येत आहे, एक तरुण नेतृत्व येत आहे. त्यातून अंबादास दानवे हे मराठा समाजातनं येतात, त्यामुळे एक मराठा चेहरा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला या निमित्ताने मिळालाय की ज्याचा फायदा त्यांना होणार आहे. कारण मराठवाड्यातलं आपण राजकारण बघितलं तर ते मराठा समाजाच्या भोवती फिरणारं राजकारण आहे, हे आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे एक तरुण नेतृत्व, एक मराठा नेतृत्व असं म्हणून अंबादास दानवेंकडे बघितलं जात आहे आणि पक्ष नेतृत्व सुद्धा अंबादास दानवेंना बळ देत आहे. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांना चंद्रकांत खैरे यांना दुखवायचं नाहीये. कारण चंद्रकांत खैरेंनी ज्या पद्धतीनं संभाजीनगरमध्ये शिवसेना वाढवली, फुलवली, शिवसेनेला बळ दिलं, पक्षाचा विस्तार केला, हे योगदान त्यांचं आहेच आणि ते उद्धव ठाकरे यांच्या मनामध्येही आहे. आणि म्हणूनच चंद्रकांत खैरेंना दुखवायचं नाही, त्यांचा सन्मानच ठेवायचा. फक्त न दुखवता त्यांना अंबादास दानवेंना आता बळ द्यावं लागणार आहे. कारण अंबादास दानवे हे वक्तृत्वामध्ये सुद्धा आपण बघितलं तर अत्यंत पटाईत आहेत आणि म्हणूनच आता प्रवक्त्यांमध्ये सुद्धा अंबादास दानवेंचं नाव आहे. रोखठोक भूमिका घेऊन ते बोलत असतात. कोणी कितीही हल्ला चढवू देत, टोकदार भूमिका ही अंबादास दानवेंची असते, अभ्यासू भूमिका ही अंबादास दानवेंची असते. आणि त्यामुळेच पक्ष नेतृत्व हे सध्याच्या काळामध्ये अंबादास दानवेंच्या पाठीशी आहे. आणि पुढचाही जरी आपण विचार केला तरी पक्ष नेतृत्व हे अंबादास दानवेंनाच बळ देईल. याचं कारण आता पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीने पक्षाचा विस्तार करायचा आहे तिथे अशाच पद्धतीचं नेतृत्व आपल्याला लागणार आहे, हे उद्धव ठाकरे ओळखून आहेत. कदाचित पुढच्या वेळेला रामराजे निंबाळकर हे सुद्धा ते अंबादास दानवेंच्या जोडीला आणतील, त्यांनाही बळ देऊ शकतील आणि दोघं मिळून एक मोठा विस्तार या ठिकाणी ते करू शकतील. पण म्हणूनच आता चंद्रकांत खैरेंची जी अस्वस्थता आहे ती याच कारणाने आहे. म्हणजे त्यांना हेच वाटतंय की पक्ष असेल, पक्ष नेतृत्व असेल किंवा इकडे अंबादास दानवे असतील, हे आपल्याला डावलतायत की काय. आणि चंद्रकांत खैरेंचा एक स्वभाव असाही आहे, जेव्हा पक्ष नेतृत्वासमोर ते जातात आणि नेतृत्व जेव्हा त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने मांडणी करतं किंवा त्यांना दिलासा देतं किंवा त्यांना धीर देतं, तेव्हा चंद्रकांत खैरेंना बरं वाटतं. जे आज झालेलं आहे, आज पुन्हा चंद्रकांत खैरेंनी हे सांगून टाकलंय की आता दानवेंमध्ये माझ्यामध्ये कोणताही वाद उरलेला नाही, वाद नव्हताच आणि आम्ही एकमेक पुढच्या काळामध्ये एक दिलाने काम करू. आणि हीच गरज आज शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला आहे. कारण मी जे सांगितलं, आज कुठेतरी पक्षाला गळती लागलेली आहे आणि ही गळती थांबवायची असेल
तर उद्धव ठाकरेंच्या समोर हे मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान असताना अशा तरुण नेतृत्वाला बळ देणं हे त्यांच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.